चला सगळे आलेले आहेत, 6:30 वाजलेले आहेत आणि आपला हा कार्यक्रम, आपला हा सोहळा बघण्यासाठी ताई, मावशी, आजी सगळे तयार आहेत, टीव्ही समोर बसलेत. आणि अर्थातच मी आशिष तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो तुमच्या लाडक्या नव्या कोऱ्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे माहेर वाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा. हो 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 मला माहिती आहे तुम्हाला खेळ खेळायचा आहे आणि त्यासाठी आपण खेळणार आहोत आपला पहिला खेळ, ज्या खेळाचं नाव आहे खेळ खेळूया खुल्लम खुल्ला. ह्याच्यामध्ये मी तुम्हाला एक वाक्य सांगणार आहे, ते वाक्य तुम्ही वेगळ्या पद्धतीने बोलून दाखवायचे. हा, वाक्य अत्यंत सोपे आहे, घराघरामध्ये हे वाक्य बोललं जातं. धनी धनी माझं तुमच्यावरती लई प्रेम आहे, पण तुमचंच माझ्यावर नाही. आणि हे वाक्य तुम्ही गात गात बोलायचंय. धनी माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे, तुमचंच माझ्यावर प्रेम नाहीये. हा जवळजवळ धडा वाचलात तुम्ही. गाणं गाणं म्हणायचंय, गाणं. धनी माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे, तुमचंच प्रेम नाही. धनी म्हणजे राहू दे आई सोबत, तू तिथे चालली आपलं चाललं तिथे. हा ठीक आहे. हा आता मी म्हणतो तुझं मायवर तुम्ही म्हणा. हा करायचं असं. आई आई नाही. धनीला ए बोलता तुम्ही? हा धनीला ए बोलता? ओ धनी, ओ धनी माझे तुमच्यावर लई प्रेम आहे, माझे तुमच्यावर लई प्रेम आहे. लई एवढं छोटं नाही, लई लई प्रेम आहे, पण तुमचंच माझ्यावर नाही, माझ्यावर नाही. ए धनी, ए धन, ओ धन. त्याला जोरदार होऊन जाऊ दे. हे वाक्य तुम्ही रडत रडत बोलायचंय. धनी माझं तुमच्यावर लई प्रेम आहे, पण तुमचंच नाही. आधी रडत होऊ दे. धनी आधी रडा तुम्ही रडा. माझं तुमच्यावर नाही थांब म्हटलं आधी माझं ऐका तुम्ही, मी रडतोय तसं रडा. हे बघा मी कसं उभ्या. हे बघा धनी धनी आव धनी 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 धनी. ॲम्ब्युलन्स आली आहे. धनी धनी माझं तुमच्यातील लई प्रेम आहे, धनी माझ्या तुमच्यावर लई प्रेम आहे, पण तुमचंच नाही. वाक्य धनी माझं तुमच्यावरती लई प्रेम आहे, पण तुमचंच माझ्यावरती नाही. हे असं करायचं. हा रेडी. हा धनी हा माझं तुमच्यावर लई प्रेम हा. आहे, पण तुमचंच नाही. अरे बापरे. धनी हा. माझं तुमच्यावर लई प्रेम आहे, हा. पण तुमचंच नाही. अरे बापरे. हा होऊन जाऊ दे अजून. हा धनी हा. माझं उंच उड्या. तुमच्यावर लई प्रेम हा, उडी आहे, पण उंच. तुमचंच नाही. आहे? ओके, जोरदार आहे. हे वाक्य रागात बोलायचं. हा राग. धनी तुमचं माझ्यावर लई प्रेम आहे, पण माझं तुमच्यावर नाही आहे. सॉरी. धनी धनी ए थांबा. हा ओ धनी हा तुमचं माझ्यावर लई प्रेम आहे, तुमचं माझ्यावर लई प्रेम आहे, माझं तुमच्यावरती नाही. माझंच तुमच्यावर नाही हा, आहे. ये बात. ओके ओके काय ओके? हे तुम्ही घरी जाऊन भाऊजींना विचारा. ओके
ते जर बोलले ओके तर आम्हाला ओके. वाक्य असं आहे, धनी माझं तुमच्यावरती लई प्रेम आहे पण तुमचं माझ्यावर नाही. चला ते एकदा शेवटचा रागात हा. धनी धनी माझं तुमच्यावर लई प्रेम आहे. माझं तुमच्यावर लई प्रेम आहे पण पण तुमचं तुमचंच माझ्यावर नाहीये. तर आता हे वाक्य बोलता बोलता तुम्ही आपली मान हलवायची, म्हणजे धनी माझं तुमच्यावर लई प्रेम आहे पण तुमचंच माझ्यावर नाही. हा धनी हा. माझं तुमच्यावर लय प्रेम आहे पण तुमचंच नाहीये. हा हा धनी हा. माझं तुमच्यावर लय प्रेम आहे खरं तुमचंच नाही. हा धनी माझं तुमच्यावर लय प्रेम आहे पण तुमचंच नाही. ठीक आहे, हरकत नाही, जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. हे वाक्य तुम्ही लाजत लाजत बोलायचं. हा लाजत. हा समोर भाऊजी उभे आहेत. धनी हा. तुमचं माझ्यावर खूप लई- नाही नाही माझं तुमच्यावर लई प्रेम आहे पण तुमचंच माझ्यावर नाही. पण आता लाजत कसं मी दाखवतो. अहो अहो हम्म. 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 आ. आ. हम्म. 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 एवढंच करत राहणार आहे. नाही अहो अहो धनी ए धनी ए धनी हे धनी नाही हे- ओ हा, धनी ओ धनी हा. माझं तुमच्या लई माझं तुमच्यावर खूप लई प्रेम आहे. खूप की लई? खूप लई प्रेम आहे लई प्रेम आहे हा. पण तुमचं माझ्यावर प्रेम नाही. जोरदार टाळ्या हो जाऊ दे, जोरदार टाळ्या. व्हेरी गुड. आणि ज्या ताईने उत्तम सादरीकरण केलेले आहे, क्या बात आहे, त्या ताईंना आपण देणार आहोत बक्षीस. हे घ्या. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. माहेरी घर आवरायचं होतं म्हणून लेक मदतीला आली. अनेक ट्रॉफी सर्टिफिकेटवर नाव वाचत राहिली. मग स्वतःशीच ती हसली, कारण आता नाव फक्त घरातल्या भांड्यांवर राहिलं होतं. माहेरी होतं कर्तृत्व आणि सासरी होती फक्त जबाबदारी. माहेर म्हटल्यानंतर कोण येतं डोळ्यासमोर तुमच्या? माहेर म्हटल्यावर आई वडील तर आहेच. वडील वारलेत, आई आहे, आई नंतर मग भाऊ. सगळ्यात आधी भाऊ. काय आठवण सांगाल? आठवणी म्हणजे खूप प्रेम आमचं एकमेकांना, आधीपासूनच कधी भांडण नाही. तो मला सपोर्ट करतो, मी त्याला सपोर्ट करतो. कुठलीही अडी अडचण असू दे, सगळ्यात आधी मला माझा भाऊ दिसतो आणि तो पण भक्कमपणे माझ्या पाठीशी उभा राहतो. ज्यावेळी आमचं लग्न ठरत होतं, फर्स्ट टाइम ज्यावेळी बघायला आलेले त्यावेळी काही कारणास्तव आमचं कॅन्सल झालं. अच्छा. मग परत 1-2 महिन्यानंतर परत त्यांची परत मागणी आली अच्छा. की तुमचं म्हणजे मुलीचं लग्न झालं आहे का, झालं नसेल तर आम्हाला हीच मुलगी करायची आहे. मग आमच्या सासूबाईंची इच्छा होती किंवा त्यांचं काही ठरलं असेल की आम्हाला 1 महिन्यानी त्यांनी रिप्लाय दिला की मला 12th झालेली मुलगी हवी आहे, आम्हाला सध्या करायचं नाही. पण तेच ठिकाण परत आल्यावर ते मग त्यावेळी मला खूप वाईट वाटलेलं आणि मी खूप आजारी पण झालेले त्या गोष्टीपासून. पण मग नंतर तुम्ही 12वी पास केलं? नंतर 12वी झाले, सासऱ्यांनी पण सपोर्ट केला. मी ब्युटिशियन्स आहे, अरे वा. पार्लर केलं, स्वतःच्या पायावर उभे राहिले आणि आज हॅप्पी फॅमिली म्हणून आहे, छान आहे. ताई खूप सुंदर तुमच्याशी बोलून वाटलं. ताई तुमचं नाव सांगा. स्नेहलता दिगंबर गाडगीळ. स्नेहलता ताई, किती वर्ष झालीत लग्नाला? माझ्या लग्नाला 45 वर्ष झाल्यानंतर माझे मिस्टर जाऊन 4 वर्ष झाले. अच्छा. म्हणजे 49वं वर्ष सुरू आहे खरं. बरं, पण मग आता या इतके वर्ष झाल्यानंतर सुद्धा माहेरी जसं जाणं हो, होतं. म्हणजे मला एक माहेरची आठवण अशी सांगायची की माझ्या आईवडिलांचंही लव्ह मॅरेज होतं अच्छा. आणि खूप लवकर त्यांनी लग्न केलं. त्यामुळे माझ्या आईला जास्त शिकता आलं नाही, कारण फार लवकर लग्न केलं त्यांनी. पुढे संसार सुरू झाला, पण तिची तीव्र इच्छा होती की मुलांना सक्षम मुलांनी व्हायला पाहिजे. आणि तिच्या ह्या प्रयत्नामुळे मी उद्योजक आहे, माझा भाऊ उद्योजक आहे, मुंबईला त्याचा छान मोठी त्याची फॅक्टरी आहे. तर माझ्या आईनी एक छोटीशी गोष्ट सांगते, म्हणजे आई हे माझा आदर्श आहे. तर अगदी लहान होतो आणि कुठली गोष्ट करावीशी वाटली की ती म्हणायची बिनधास्त करायची. तर मी 7 वर्षाची होते आणि माझा भाऊ 5 वर्षाचा होता. आणि दिवाळीची सुट्टी होती, माझ्या वडिलांना बरं नव्हतं.
पण आम्हाला आमचे आई वडील पुण्याचे, आई मुंबईची, वडील पुण्याचे, त्यामुळे आम्हाला आपोआपच सुट्टी असली की तिकडे जावं असं वाटायचं. तर माझी आई म्हणाली तुम्हाला जायचंय ना, तर हो म्हटलं आम्ही. तर मग तिनं 7 आणि 5 अशा लहान मुलांना, 2 म्हणजे छोटी तुम्ही मुलं जाणार 7 वर्षाचे आणि भाऊ आणि 5 5 वर्षाचा माझा भाऊ, आणि आम्ही दोघं सांगलीहून पुण्याला गेलो. माझे काका, मी फ्रॉक झटकून उभी राहिले तोपर्यंत काका आले होते. पण तिचं इतकं डेअरिंग होतं की कुठली गोष्ट करायची आहे म्हणल्यावर ती करायचीच. त्यामुळेच मला वाटतं आम्ही उद्योजक होऊ शकलो, की काही समोर आली प्रतिकूल परिस्थिती तर आपल्याला लढायचंय. हे बाळकडू तिनं मला दिली, ही खूप मोठी माहेरची गोष्ट आहे. आणि आम्हाला भावंडांना एकत्र बांधून तिनंच ठेवलेलं आहे. पण आता बाहेर म्हटल्यानंतर अर्थातच जरा भाऊक होणं साहजिक आहे. पण आता ह्या सगळ्या तायांना हसवण्याची जबाबदारी या भावाची आहे. त्यामुळे आपण जाणार आहोत आपल्या पुढच्या खेळाकडे. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे आणि सुरू करूया आपला हा धमाकेदार खेळ, ज्या खेळाचं नाव आहे संगीत, अभिनय, नृत्य, खुर्ची. नियम असा आहे की संगीत सुरू झाल्यानंतर कंपल्सरी नाचायचे. जी ताई नाचणार नाही ती बाद. जी ताई उत्तम नृत्य सादर करेल तिला मिळणार आहे बक्षीस, आणि जी विजेती होईल तिला अर्थातच बक्षीस मिळणार आहे. ठीक आहे, सगळ्यांना नियम आणि अटी माहिती आहेत. पण आता अजिबात वेळ न घालवता आपण सुरू करूया हा खेळ. पण त्यासाठी म्युझिक प्लीज. क्या बात आहे. हा 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 थांबा थांबा. हा हा संपले. हा व्हेरी गुड व्हेरी गुड. हा या. पटकन. हा व्हेरी गुड व्हेरी गुड. हा बघूया. हा कुठे हा लवकर. आणि आता बघूया कुठली ताई, तिघींपैकी कुठली ताई पटकवते खुर्ची. पण त्यासाठी म्युझिक प्लीज. अरे बापरे, द्या म्युझिक द्या. हा. संडे मार्केटला माझे मसोलीचा भाव चिकू भरणार है. संडे मार्केटला माझे मसोलीचा भाव चिकू भरणार है. गोल्याची पोर उद्या बाजाराला जाम कॅश गोला करणार है. तू किती बी ताण, भाव किती बी सांग, ही बार्गेन करणार नाही. संडे मार्केटला माझे मसोलीचा भाव चिकवणार है. संडे मार्केटला माझे मसोलीचा भाव चिकवणार है. हो हैया हो हैया. पॉपुलेट बोंबील गोली खुशी येऊनशी आयलो ताजी
भैया गणाला भाव करतस. हा पटकन और शपथ जोरदार टाळ्या होऊ देत आणि खूप खूप अभिनंदन या ताईंचं. आणि एरवी पैसे देऊन सीट इतरांना मिळवून देणाऱ्या या ताई आज स्वतःसाठी सीट पटकवलेले आहेत, कारण ह्या सुद्धा कंडक्टर आहे. क्या बात आहे. जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत ताई, जोरदार टाळ्या. सांगलीकर ताया, क्या बात आहे. वा 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 वा, धमाल आणलेली आहे. पण आपला एक चुकबुल द्यावी घ्यावी हा भाग सुद्धा असतो आणि त्या भागामध्ये आपण अबोला दूर करत असतो आणि दुरावलेली नाती जवळ आणण्याचा प्रयत्न करत असतो. आज आपल्या सगळ्या ताईंमध्ये एक ताई अशी आहे की तिचा सुद्धा कोणाबरोबर तरी अबोला आहे. तो अबोला कोणाबरोबर आहे, का आहे, कशामुळे आहे ते आपण त्या ताईंकडून जाणून घेऊया. आणि त्यासाठी मी ताईंना विनंती करतो की ताई तुम्ही इथे यायचे. ताई तुमचं नाव सांगा. सुशीला रमेश शिंदे. सुशीला ताई, कोणाबरोबर अबोला आहे आणि किती वर्ष आहे हा अबोला? अबोला काही एवढं काही जास्त नाही आहे. माझ्या भावासंग होता. काही घरच्या इष्टंटीपैकी त्यांची मुलं त्याला खूप टॉर्चर केली आणि काही कारणानं त्यानं खूप स्वतःला त्रास करून घेतला आणि त्या अवस्थेत त्याचं पूर्ण जीवनच बरबाद झालं. माझ्यापेक्षा 7 वर्षांना लहान होता. त्याला चांगलीत आणून मी तयारसुद्धा केलं. त्याला 3 मुलं. बायकोसारखी भांडायची. जसं लगीन झाल्यापासून त्याचं मी संसार सरळ केला. पण शेवटी त्यानं त्याच्या पोराने त्याला प्रॉपर्टीपेक्षाही दुरावलं त्याला आणि त्या अशा अवस्थेत गेला की पूर्ण त्याचा एक पाय गेला. मग तुमचा अबोला कोणाबरोबर आहे? अबोला भाऊचा संघ होता माझा. भाऊज आहे म्हणजे भावाच्या बायको बरोबर. बायको बरोबर होता. त्याचा संसार त्यांनी सरळ केलाच नाही. ती सुद्धा कोरोनामध्ये वारली. शेवटी अशी त्याची अवस्था झाली, न इकडं न तिकडं. शेवटी त्याला इथं मी आणलं चांगली, त्याला तयार केलं. पण काही कारणानं 6 महिने झालं त्याने माझा फोन बंद केला भावाचा. त्याला उठायला येत नव्हतं, काही नव्हतं, फक्त बोलणं होतं त्याचं, माझं बोलणं होतं. कोणी बंद केला फोन? भाच्यानी. भाच्यानी म्हणजे भावाच्या मुलांनी? हां, मुलांनी. का तर प्रॉपर्टी नावावर करून घ्यायची होती त्यांना. पण भाऊ मला एकदा काय म्हणला, तू प्रॉपर्टी त्यांच्या नावानं कर म्हणतेस, तर मला नाही बघितलं तर. त्याच्या घरगुती कारणामुळं काय झालं, एक सून चांगलीतली आहे त्याची, तिला प्रॉपर्टी जाऊ नये म्हणून त्या भावाने माझ्या भावासंग माझं नातं सगळं तोडलं. त्याने फोन बंद केला, व्हॉट्सअप बंद केला, सगळं बंद केलं. मी त्याला खूप लहानपणी सांभाळलंय. त्याला आई असून सुद्धा मी त्याला पाठीशी लय घेतलेला आहे. पण आता भाऊ तुमचे नाही आहेत. त्या कारणानं माझा फोन बंद केल्यावर त्यानं स्वतःच्या स्वतः आता मला जगण्यात काय अर्थ नाही. त्यानं स्वतःहून आपलं अन्न पाणी सोडून स्वतः त्यागून गेलं. बहिणी बरोबर बोलणं बंद झाल्यामुळे त्यांनी स्वतःला इतका त्रास करून घेतला की अन्न पाणी सोडलं. आणि होय. अरे बाप. आणि माझी काय मोठी चूक झाली की भावाच्या फोनाने फोन बंद केला. काय का त्यांनी असं केलं? मी आतापर्यंत त्यांचं काय वाईट केलं तर का माझ्या बाबासंग दुराव केला? पण माझी एक एवढी मोठी चूक झाली. सगळा अजून सोडून मी भावाला संग जाऊन भेटायला पाहिजे होतं. मी भेटले नाही. शेवटी वर्ष झाले वारला. 3 महिने झाले वारला. त्याचं माझं बोलणं शेवटपर्यंत झालं नाही. त्याने थोडा तरी फोन करून त्याचं बोलणं थांबलं. महिनाभर जेवायचं बंद झालं आहे. असं कुठलीही गोष्ट त्यांनी माझ्या कानावर घातली नाही. का तर ते प्रॉपर्टीसाठी काय करायचं, करोडाची इस्टेट असून माती मोल झालं सगळं त्याचं. त्यानं स्वतःला म्हटलं, ज्या अर्थी माझी आईसारखी बहीण माझी बोलणं सोडल्या, माझ्या जन्मात काही अर्थ नाही. म्हणून ते स्वतः त्यानं निर्णय घेतला की मला आता या जगात राहायचं नाही आहे. एवढं सगळं असून मुलाने खूप मोठी चूक केली. थोडं तरी त्यांनी म्हणायला पाहिजे होतं की आत्या बाबांना लई बरं नाही, तू ये, 2 गोष्टी बोल. ताई, मी समजू शकतो की तुम्हाला किती त्रास होतोय, तुम्हाला किती दुःख होतंय, ते मी खरंच समजू शकतो. पण भाच्यासोबत किंवा भावजेसोबत बोललात का तुम्ही की तुम्ही असं का वागताय, कशाला तुम्ही असं करताय? काय करायचं? कुणाला फोन करणार आहे? येऊन जाऊन तुलाच करतोय बाबा.
करोड्याची इस्टेंट ठेवली आहे भावानं माझ्या त्यांच्यासाठी. का 200 रुपये त्यांना फी जड झाली पोरांना. अशी पोरं नसली तर बरी आहे. तू बघा, तुम्हाला मनापासून तुमच्या भावजाईबरोबर किंवा भाच्याबरोबर पुन्हा तुमचे संबंध व्यवस्थित व्हावेत किंवा ते तुमच्याशी बोलावं असं नाही तुम्हाला बोलणार तर चालेल. माझ्या मनाला खंत लागून गेले. मरोजपर्यंत माझ्या भावाची त्यांनी गाठ घालून दिली नाही. बोलणं बंद केलं. त्यापेक्षा मला काय देणं घेणं. अगदी तुम्हाला सांगू का 99% वाद हे प्रॉपर्टीवरच होत असतात. आज एक असा भाऊ आणि अशी बहीण बघतोय की आज बहिणीबरोबर बोलणं बंद झाल्यामुळे त्या भावाला इतका त्रास झाला की त्यांनी स्वतःचं अन्न पाणी त्याग केलं. आणि हेच खरं तर भावा बहिणीचं आणि आपल्या रक्ताचं नातं असतं. तर तुमच्या मतीने मी तुमच्या भाच्याला आणि ज्या भावजय आहेत त्यांना पण मी विनंती करेन की ताई, जे काय झालं ते खरं तर खूप दुर्दैवी आहे आणि असं व्हायला नाही पाहिजे. तुमच्यातला हा प्रश्न आहे, हा तुम्हीच एकत्र येऊन हा सोडवला पाहिजे. मी फक्त एवढीच विनंती करेन की नातं हे सुंदर असतं आणि आपली रक्ताची नाती आपणच जपली पाहिजेत. तेव्हा जे काही गैरसमज असतील, जे काही प्रॉपर्टीवरनं वाद असतील ते तुम्ही लवकरात येऊन समोरासमोर येऊन ते संपवून टाकावेत. आपल्या माणसांचं नातं असतं ते पुन्हा छान पहिल्यासारखं व्हावं असंच मला वाटतं. आणि ताई, मला खात्री आहे की हा भाग जेव्हा दादांपर्यंत पोहोचेल किंवा तुमचा निरोप त्यांच्यापर्यंत पोहोचेल, तुमच्या भाच्यांपर्यंत पोहोचेल, तेव्हा सगळं छान व्यवस्थित होईल. तुम्ही अजिबात काळजी करू नका. शेवटी आपली माणसं हक्काची आणि आपली माणसं फार महत्त्वाची असतात. तर ताई, तुम्ही इथे आलात, तुमच्या मनात तुम्ही बोलून दाखवलं, पण मी तुम्हाला असंच जाऊ देणार नाही. मी तुमची ओटी भरणार नाही. त्यासाठी मी ताईंना विनंती करतो की ताई तुम्ही इथे यायचे. संसारात रमले मी तरी माहेर आठवते, मनाला पाखरा संग ओटी भराया पाठवते. माय पित्याच्या ओढीनं लागे पदर पापणीला माहेराने. कसं वाटतं तुम्हाला सगळ्यांना? छान वाटते की नाही? हा, हो की नाही? आवाज येऊ दे जरा. हा, मस्त वाटते. आणि मला सुद्धा खरंच सांगतो, मला सुद्धा खूप छान वाटतं. आणि आपल्याला सुद्धा आजच्या या भागामध्ये आपल्याला थांबावं लागणार आहे, कारण वेळ झालेली आहे संध्याकाळची. अर्थातच दिवे लावायची वेळ झालेली आहे आणि सन मराठी वाहिनीवरील तुमच्या आवडत्या मालिका सुद्धा पाहण्याची वेळ झालेली आहे. तेव्हा दिवा लावूया देवापाशी, उजेड पडेल मग तुळशीपाशी. माझा नमस्कार सर्व देवांपाशी. तेव्हा भेटूया पुढच्या भागात. अशीच धमाल मजा मस्ती करायला तुमच्या लाडक्या नव्या कोऱ्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे माहेर वाशिणींच्या हक्काचा सोहळा सखांचा.